हॅलो नमस्कार मैत्रिणी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण जो कटिंग आणि टिचिंग दोन्ही बघणार आहोत। 36 साईजचं ब्लाऊज आहे, त्याची कटिंग आणि पुढे टिचिंग पण दाखवणार आहे। तर चला आता सुरुवात करूया। इथे शोल्डर 5.5 घेतलेला आहे आणि मुंडा पण 5.5 घेतलेला आहे आणि 1.5 इंचावरती मी इथे गोलाई दिलेले आहे। जसं की स्क्रीनवरती व्यवस्थित मापे मी दिलेले आहेत, तर ते नोट करून घ्या। आणि इथे बघू शकता तुम्ही मी जे ड्रॉफ्टिंग करत आहे ते इथे बघा। शोल्डर पट्टी मी घेतलेली आहे इथे 2 इंच आणि खालच्या साईडला गळा घेतलेला आहे 8 इंच। तर हे मीडियम गळा आहे, तर परफेक्ट कटिंग आहे आणि परफेक्ट ब्लाऊज आहे आणि हा जो माप आहे एकदम परफेक्ट आहे त्यांचा। आणि इथे मी बाकीचा जो आहे ते स्लीवसाठी मी इथे पेपर पॅटर्न वापरलेला आहे, यूज करून मी कटिंग केलेली आहे। फक्त बॅक नेकचे जो भाग आहे त्यालाच मी इथे ड्रॉफ्टिंग केलेली आहे। इथं स्लीव बघा 7 इंच रेडी आहे, तर इथे 8 इंच मी घेतलेले आहे आणि ड्रॉफ्टिंग करून घेतलेले आहे, मार्किंग आहे तसा। आणि आता आपल्याला कटोरीचा भागसुद्धा आपल्याला इथे घ्यायचा आहे। कटोरी ब्लाऊज आहे हा, तर साईड पार्ट पण जोडून घ्यायचा आहे। आता इथे मी ॲडजस्ट करून घेते कुठे बसते कटोरी ती। स्लीव थोडीशी जास्त घेतली असेल तर थोडीशी खाली घेते मी बघा। इथे मार्किंग करून या साईडला घेतलेले आहे। आता ह्या साईडला मी इथे स्लीव घेतलेली आहे, म्हणजे दोन्ही पार्ट आपल्या ह्या साईडला बसतात। त्या साईडला मी इथे ॲडजस्ट करून अशा पद्धतीने घ्यायला लागतं। तर आणि एक सोबतच मी आता ह्यांचे ब्लाऊज आहेत 2, तर एक अस्तर एकावर एक ठेवलेला आहे आणि डायरेक्ट ड्रॉफ्टिंग करत आहे, म्हणजे एकासोबत दोन्ही पण मार्किंग होईल आणि कटिंग होईल। मग अस्तरवरती ठेवून आपण पटकन कटिंग करून घेणार आहोत। तर हे सगळे मापे मी स्क्रीनवरती दिलेले आहेत। तर परफेक्ट हा ब्लाऊज त्यांचा झालेला आहे दोन्ही। इथे साईड पार्ट व्यवस्थित थोडंसं जॉईंट इथे स्लीवला थोडं नॉर्मली लावलेलं आहे, बाकी व्यवस्थित बरोबर आहे सगळं। व्यवस्थित गोलाईमध्ये कटोरी पार्ट सगळं कट करून घ्यायचं, बॅक नेक कट करून घ्यायचं आणि पुढे मग मी टिचिंग पण दाखवलेली आहे। इथे वरचा गळा आपण ड्रॉफ्टिंग केलेला आहे, खालच्या साईडला गळा तुम्ही व्यवस्थित कटिंग करून घ्या किंवा मग तुम्ही वेगवेगळं खोलून करू शकता। अशा पद्धतीने साईड पार्ट कट करून घ्यायचा, वेळ वाचतो आपला। एक साथ तुम्ही 4-5 किती पण ब्लाऊज व्यवस्थित कट करू शकता, अस्तर पण कैची चांगली पाहिजे। आता इथे क्रॉस पट्टी आपल्याला बघायची आहे, थोडासा कपडा कमी राहिलेला आहे, तर क्रॉस पट्टी बघूया आपण बघा। तर बसलेली आहे क्रॉस पट्टी, मी पटकन कट करून घेतलेली आहे बघा। आता मेन फॅब्रिकवरती मी कट करून घेते। आता जो साईड पार्ट असतो कडक तो आपल्याला बाजूला काढायचा आहे, तो घ्यायचा नाही आहे। आता इथे बघा हा जो मेन कापड आहे तो मी घेतलेला आहे आणि व्यवस्थित घडी घालून आला होता, पण बघा इथे पणा एकदम कमी आहे, बघू शकता तुम्ही। पण लांबी होती त्यामुळं मग ह्या ब्लाऊजला मी पायपिंगसुद्धा केलेली आहे मस्त। थोडा कपडा उरला होता, तर आता कसा बसवायचा, कारण की बसतच नव्हतं कपडा एकदम असा। आणि त्याच्यावरती ही जी डिझाईन आहे त्या डिझाईनमुळं थोडासा गोंधळ होता, कारण की ते कोयऱ्या होत्या ना, तर त्या स्लीवला व्यवस्थित आल्या पाहिजे होत्या दोन्ही साईडला ना, त्यासाठी मग असं ॲडजस्ट करून मी इथं कटिंग केलेली आहे। नाहीतर मग एक खालच्या साईडला तोंड होत होतं आणि एक वरच्या साईडला तोंड होत होतं, त्यासाठी मग इथे ॲडजस्ट करून आपल्याला इथे कट करायला लागतं बघा। अशा पद्धतीने मी इथं कट केलेलं आहे बघा, तेव्हा मग दोन्ही सेम सेम आलेल्या आहेत त्या। इथे जॉईंट दिलेला आहे मग मी। आता बघा बॅक नेक ठेवलेला आहे, ॲडजस्ट करून ठेवत आहे बघा। डिझाईन व्यवस्थित आली पाहिजे तीच मी बघत आहे। दोन्ही स्लीव बघा परफेक्ट झालेले आहे। इथे जॉईंट लावायला लागणार आहे थोडासा अस्तरला, मला अस्तरला पण आणि मेन फॅब्रिकला पण। तर अशा पद्धतीने मी इथं कटिंग करून घेतलेले आहे। थोडा नॉर्मली जॉईंट लावलेला आहे मी।
उंची बरोबर आहे का ती चेक करायची. परत एकदा कटिंग करायच्या आधी आणि थोडासा एक्स्ट्रा कपडा ठेवायचा आहे कट करताना, म्हणजे जेणेकरून आपल्याला टिचिंग करताना काही प्रॉब्लेम होणार नाही. आता साईड पार्ट आणि कटोरी ठेवायचा आहे आणि क्रॉसपट्टी ती व्यवस्थित आपल्याला ठेवून कटिंग करून घ्यायची आहे. हा चॉकलेटी कलर आहे तर तो घेतलेला आहे आणि बाकीचा तो लाल आहे, तो लाल ब्लाऊजला ठेवलेला आहे बाजूला काढून. इथं उंच आहे कॅमेरा त्यामुळे तुम्हाला इथं बारीक दिसत असेल, नाही तर बरोबर आहे. आता बघा एवढा कपडा उरलेला आहे, तर ह्याच्यातून मला इथं स्लीवसाठी जॉईंट लावायचा आहे. परत मग उरलं तर मग पायपिंगसाठी पण कामाशी आलेला आहे तो कपडा. पायपिंग केलेली आहे मी कपड्या ब्लाऊजला. झाली कटिंग. आता आपण हा बघा हा दुसरा पण झालेला आहे, हा पण झालेला आहे. इथं एकदमच मी सगळे ब्लाऊज कटिंग करून घेतलेले आहेत जेवढे होते तेवढे. तर हे बाजूला ठेवलेले आहेत मी. झाली कटिंग. आता आपण वरती मशीनवरती गेलेली आहे आणि मशीनवरती जाऊन मी इथं अस्तर जॉईंट करत आहे. बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक मी इथे जॉईंट करून घेतलेला आहे. हात फिरवत आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या सुटकुट्या पडल्या नाही पाहिजे किंवा गुड्या म्हणतो आपण ते आल्या नाही पाहिजे ब्लाऊजला. सगळीकडनं जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित. मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला टाकल्यावरती नोटिफिकेशन मिळेल. तर व्यवस्थित आता इथे कपडा मी कट करून घेत आहे. बघा आता टक्स घ्यायचे आहेत आपल्याला पाठीचे, कारण की कुठल्याही ब्लाऊजला मी मार्जिन करत नाही, पण तुम्ही करू शकता. कारण की नवीन असाल तर तुम्ही करू शकता. एकदा तुम्हाला अंदाज कळल्यावरती तुम्ही मार्किंग करणार नाही. 4.5 इंचावरती घेऊ शकता तुम्ही. साईजनुसार घेतात हे टक्स पाठीचे. आता खालच्या साईडला आपल्याला पट्टी लावायची आहे. तुरपाई करतो आपण बॅक साईडला, ती पट्टी लावून घ्यायची आहे. इथे अस्तर आहे का ते मी बघते. तर मी आता इथं पट्टी जॉईन करते. क्रॉसमध्ये करू शकता तुम्ही, सरळ करू शकता हे बॅक नेकसाठी. आता इथे पट्टी लावून घेतलेली आहे बॅक नेकला आणि आपला जो फिटिंगसाठी मी आता जोडून घेतलेला आहे. समोरचा जो पार्ट आहे तो मी करून घेतलेला आहे तयार आणि जॉईन करून घेतलेला आहे. आता आपल्याला स्लीव जोडून मी फिटिंग करत आहे. पायपिंग वगैरे केलेली आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये पायपिंग मी थोडी दाखवलेली आहे आणि भरपूर असे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत मैत्रिणींनो. पुढचा कटोरी पार्ट कसा जोडायचा, क्रॉसपट्टी कशी जोडायची ते सगळे परफेक्ट. तर आता इथे मी फिटिंग करून घेते, स्लीव जोडून घेते इथे. आता ह्यांचे 2-3 ब्लाऊज होते तर मी तुम्हाला एक हा दाखवलेला आहे आणि बाकीचे ठेवलेले आहेत. तर ते नाही दाखवलेले कारण की सेमच आहे त्यामुळं नाही दाखवलेले. काही 28 साईजचे दाखवलेले आहेत, काही 40 साईजचे आहेत, काही 42 साईजचे आलेले आहेत. आता दोन्ही स्लीव आपण जॉईन करून घेणार आहोत. डबल शिलाई करायची आहे आणि जो एक्स्ट्रा फॅब्रिक दिसतोय तो कट करून आपल्याला फिटिंग करून घ्यायची व्यवस्थित. फिटिंगचा माप टाकायचा आहे आपल्याला. इथं स्क्रीनवरती मापे दिलेले आहेत मी,
तुम्ही बघू शकता. इथे बघा फिटिंग कोपऱ्याला जे बाहीची गोलाई आहे समोरच्या साईडला, तिथे 6 इंच 5.5 पावणे 6 आलेली आहे, ते तिथे मी टाकलेली आहे बघा. किती पण येऊ शकते तुमच्या ब्लाऊजची. तर तो चौथा भाग टाकायचा आहे तुम्हाला. आता इथे 9 इंच मी तिथे दाखवलेला आहे तुम्हाला, टाकलेला आहे बघा. फिटिंग किती छान आलेली आहे आपल्या ब्लाऊजला, सुंदर झालेला आहे. आणि त्यांनी घालून बघितलेला आहे, ब्लाऊज घेऊन गेलेले पण आहेत. गौरी गणपतीसाठी हे ब्लाऊज आलेले आहेत मैत्रिणींनो. चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो. चला बाय. छान फिनिशिंग आलेले आहे ब्लाऊजला आपल्या. चला मैत्रिणींनो बाय.